काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने येत्या 13 तारखेला मालेगावात दाखल होणार आहेत। मालेगावातील जुना आग्रा रोड या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर मालेगावातनं ते पदयात्रा रोड शो करणार आहेत। त्याच्यानंतर सायंकाळचे जे आहेत ते मालेगावच्या सौंदाने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार आहे। आपण आता आहोत मालेगावच्या सौंदाने गावात। साधारण एका शेतकऱ्याच्या 15 एकर शेतामध्ये राहुल गांधी यांच्या निवासाची ही व्यवस्था होणार आहे। त्यांच्या सोबत आलेल्या 300हून अधिक कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। 15 एकर क्षेत्रामध्ये त्यांचे टेंट उभारण्यात येत आहेत। या ठिकाणी साधारण 30 ते 40 कंटेनर देखील लागणार आहेत। त्या कंटेनर मध्ये त्यांची सर्व साधन सामुग्री जी आहेत ती या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत। कार्यकर्त्यांची आणि राहुल गांधींची खाणपिण्याची व्यवस्था असेल किंवा इतर जे काही असेल ते या ठिकाणी थांबणार आहेत। काही शेतकऱ्यांशी देखील ते या ठिकाणी संवाद साधणार आहेत। राहुल गांधींचा दौरा यानंतर इथून पुढे चांदवड येथे मार्गस्थ होणार आहेत। तेथे काही शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। सध्या कांदा निर्यातीचा प्रश्न जोर धरून असल्यामुळे शेतकऱ्यांशी तिथे ते हितगुज करणार आहेत। आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, संजय राऊत आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत निफाडकडे त्यांची जी आहे ती सभा देखील होणार आहेत। एकूणच या दौऱ्याकडे राहुल गांधींच्या लक्ष लागलेले आहेत। शेतकऱ्यांशी ते काय संवाद साधतात, काँग्रेस कार्यकर्त्यांशी ते काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर कसे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।